नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 या ठिकाणी एन 933 नंबरची ही प्रश्नपत्रिका भूमितीचा भाग असलेली गणित भाग 2 आजच झालेली म्हणजे 9 मार्च 2026 रोजी झालेली ही प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची अचूक उत्तरे आपण पाहत आहोत. या ठिकाणी प्रश्न दुसरा बी 3 आपण उपप्रश्न त्यातले सोडवलेले आहेत. या ठिकाणी 5 असतात. तो 8 गुणांचा प्रश्न दुसऱ्यातला बी आहे. ए 4 गुणांचा आपण सोडलेला आहे. चौथा आहे P06 आणि Q12 20 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. काही कारणामुळे अचानक व्हिडिओ बंद झाला. या ठिकाणी हा प्रश्न सोडतोय आपण चौथा. आता रेषाखंड PQचा मध्यबिंदू आपण समजा RXY समजला. पीचे निर्देशक 0, 6 ते X1, Y1 समजले आणि Qचे 12, 20 हे निर्देशक X2, Y2 समजले. रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार R हा मध्यबिंदू आहे, त्याचा X निर्देशक X1 अधिक X2 भागिले 2, X बरोबर 0 अधिक 12, X निर्देशकांची बेरीज भागिले 2, 0 अधिक 12, 12 अधिक 0 12 भागिले 2 6, X निर्देशक 6 आला आणि मध्यबिंदूचा हा Y निर्देशक Y1 अधिक Y2 भागिले 2, Y1 6, Y2 20, 6 अधिक 20 भागिले 2, 26 भागिले 2 बरोबर 13. त्यामुळे मध्यबिंदूचे निर्देशक आपण PXY RXY मानले होते, ते R 6 13 मिळालेले आहेत. ओके. या ठिकाणी 5वा आहे सिद्ध करा sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. यासाठी ही आकृती काढणं गरजेचं आहे. ABC बी हा काटकोन आहे. त्रिकोण ABC मध्ये बी हा काटकोन, सीला थीटा समजले. तुम्ही कोणताही त्रिकोण काढा, कोणतेही नाव द्या. या ठिकाणी सी थीटा आहे. साइन थीटा प्रथम घ्यायचा. समोरील भुजा भागिले कर्ण AB भागिले AC. वर्ग घ्यायचा कारण इथं वर्गांची बेरीज आवश्यक आहे. त्यामुळे साइन वर्ग थीटा बरोबर AB वर्ग भागिले AC वर्ग 1 म्हणायचं. कॉस थीटा या ठिकाणी लगतची भुजा भागिले कर्ण BC भागिले AC. या ठिकाणी वर्ग घेतला असता कॉस वर्ग थीटा या ठिकाणी बरोबर BC वर्ग भागिले AC वर्ग. ओके. 1 आणि 2 वरून आपल्याला बेरीज करणं गरजेचं आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा AB वर्ग भागिले AC वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा BC वर्ग भागिले AC वर्ग छेद समान आहे, म्हणून अंशांची बेरीज AB वर्ग अधिक AC वर्ग भागिले AC वर्ग, AB वर्ग अधिक BC वर्ग भागिले AC वर्ग. परंतु पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. ओके. AC वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार दोन बाजूंनी काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कर्णाच्या वर्गाबरोबर असते. म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बदला आपल्याला AC वर्ग लावावा लागेल. म्हणून साइन वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर AC वर्ग भागिले AC वर्ग. त्याच्या संख्येनं त्या संख्येला भागले की 1 येतो उत्तर. म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. ओके. प्रश्न तिसरा आहे. या ठिकाणी खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. हा प्रश्न पहिला आपण 8 गुणांचा, दुसरा 12 गुणांचा सोडला. तिसरा आहे प्रश्न. तिसऱ्यातला कृती पूर्ण करामध्ये 2 असतात, पैकी 1 सोडवायचा असतो. प्रत्येक प्रश्नामध्ये 6 चौकटी भरायच्या आहेत आणि प्रत्येक अर्धा गुण आहे. खालील आकृतीमध्ये रेख XY समांतर बाजू AC 2AX बरोबर 3BX, 2AX 2AX बरोबर 3BX दिलेले आहे. XY 9 आहे, तर ACची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. हे दिलेलं आहे AX भागिले BX, 2AX बरोबर 3BX, AX भागिले BX बरोबर हा 2 पलीकडे गेला 3 भागिले 2. या ठिकाणी योग क्रिया करायची आहे. अंशात छेद मिळवा, यांचा छेद तसा ठेवायचा. म्हणजे 3 अधिक 2 भागिले 2, 3 अधिक 2 भागिले 2 म्हणजे 5 भागिले 2. त्रिकोण BCA व त्रिकोण BYX या ठिकाणी समरूपतेची कोको कसोटी. ओके. हा त्रिकोण BCA आणि समरूप त्रिकोण BYC कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत, संगत बाजू प्रमाणात असतात. BA भागिले BX बरोबर CA भागिले XY समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. या ठिकाणी BA भागिले BX 5/2 दिलेला आहे, 5/2. या ठिकाणी AC काढताना 9
गुणिले 5 आणि ए सीला जे भागिले 2 आहे ते भागिले येणार. 9 5 45 भागिले 2 म्हणजे 22.5. ओके, अशा पद्धतीनं. इथं 3 आणि 2 ह्या 2 रिकाम्या जागा, हे 5 हे तिसरी, या ठिकाणी कोको ही चौथी, 2 पाचवी आणि 22.5 सहावी. ओके, अशा पद्धतीनं. खालील आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. ए बी आणि बी सी समान आहेत. कर्ण वर्गमात 8 दिलेला आहे. या ठिकाणी ए बी बरोबर बी सी पक्षामध्येच दिलेला आहे. ओके, कोन बी ए सी, साहजिकच कोन बी ए सी हा 45 अंशाचा कोन आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे तो. त्यामुळं ए बी आणि बी सी एकरूप बाजूंची लांबी, समद्विभुज काटकोन त्रिकोणात एकरूप बाजूंची लांबी ही ए बी आणि बी सी एकरूप बाजू. कर्णाच्या ए सी कर्ण आहे 1/2 पट असते. 1/2 ए सी 8 आहे. ओके, त्यामुळं या ठिकाणी ए सी जो आहे 1/2 ए सी जो आहे वर्गमात 8 आहे. ओके, ए सी जो वर्गमात 8 आहे, त्यामुळं आपल्याला हा 1/2 आहेच. त्यामुळं हा जो 8 आहे तो 4 दूनी 8 करावा लागेल. त्यामुळे या 4चं वर्गमूळ 2 आहे आणि 8 हा वर्गमुळात 2 आहे, अशा पद्धतीनं. ओके, तर मग ह्या वर्गमुळात 2ला वर्गमुळात 2 गेल्यानंतर 2 मिळाला. त्यामुळे रिकाम्या जागा बघा, इथं पक्ष, इथं 45 अंश, 2 1/2 तिसरी, वर्गमुळात 8 पाचवी, वर्गमुळात 2 सहावी, पाचवी आणि 2 6. ओके, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं 3 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न तिसऱ्यातला बी आहे. 6 गुणांचा 2 सोडवायचे असतात. या ठिकाणी 4 दिलेले असतात. ओके, पैकी 2 सोडवायचे आहेत, सोपीच आहेत. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात, सिद्ध करा. आपण वेळ न घालवता ह्या ठिकाणी पहा अपेक्षित काय आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. या आकृतीमध्ये पक्ष साध्य आपण लिहायचा आहे. पक्ष या ठिकाणी पक्ष जो आहे तो ए केंद्र असलेल्या वर्तुळाला डी या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड रेख डी पी व रेख डी क्यू हे आहेत. ओके, रेख डी पी आणि रेख डी क्यू, डी पी आणि डी क्यू, त्यामुळे साध्य हे एकरूप आहेत. रेख डी पी एकरूप रेख डी क्यू हे दाखवायचे. ओके, या ठिकाणी सिद्धता हे जे 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण पी ए डी व त्रिकोण डी ए क्यू हे जे 2 त्रिकोण आहेत, ते 2 त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी बाजू पी ए एकरूप बाजू ए क्यू, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ओके, रेख एडी एकरूप रेख एडी ही सामायिक भुजा आहे. आणि या ठिकाणी कोन ए पी डी आणि कोन ए क्यू डी दोन्ही 90 मापाचे आहेत. स्पर्शिका या ठिकाणी कर्णभुजा, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिकेचे प्रमेय, स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. ओके, त्यामुळं ए पी डी आणि कोन ए क्यू डी हे दोन्ही 90 असण्याचं कारण स्पर्शिकेचे प्रमेय. आता या ठिकाणी 2 त्रिकोण हे एकरूप, हे दोन्हीही काटकोन त्रिकोण आहेत. ई डी आपण म्हणतोय सामायिक भुजा, तो कर्ण आहे. ए पी आणि ए क्यू या त्याच्या भुजा, 2 त्रिकोणांच्या संगत भुजा. त्यामुळे त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण ए क्यू डी हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. कर्ण भुजा प्रमेय, आणि हे 2 त्रिकोण एकरूप आहेत म्हणजेच रेख डी पी एकरूप रेख डी क्यू, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. ओके, अशा पद्धतीनं पुन्हा एकदा भरभर
हे दोन त्रिकोण पी ए डी व त्रिकोण या ठिकाणी डी ए क्यूमध्ये बाजू पी ए एकरूप ए क्यू रेख ए क्यू, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, बाजू ए डी एकरूप बाजू ए डी सामायिक भुजा, आणि कोण या ठिकाणी ए पी डी बरोबर कोण ए क्यू डी बरोबर 90 अंश स्पर्शिकेचे प्रमेय, आणि म्हणून त्रिकोण पी ए डी एकरूप त्रिकोण क्यू ए डी कारण कर्णभुजा प्रमेय, आणि म्हणून रेख डी पी एकरूप रेख डी क्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. ओके, आणि हा त्याचा पक्ष आणि साथ दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र ओ असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.60 सेमी अंतरावर बिंदू पी घ्या. पी बिंदूपासून वर्तुळाला स्पर्शिका काढा. या ठिकाणी 3.5 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढतोय. हे 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे. 3.5 त्रिज्या घेतलेली आहे. ओके, 3.5 हे त्रिज्या घेतलेलं आहे. त्या त्रिज्येचं या ठिकाणी वर्तुळ काढतोय. हा केंद्रबिंदू आहे. वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर बिंदू घ्यायचा आहे? 5.7 सेमी अंतरावर ओ बिंदू घ्यायचा आहे. हे ओ केंद्र आहे. पी बिंदू घ्यायचा आहे 5.7 सेमी अंतरावर वर्तुळ केंद्रापासून. हा 5.7 सेंटीमीटर अंतरावर 5.7. ओके, 5.5 आणि 2 मिलीमीटर हा बिंदू घेतलेला आहे. ओपीचा लंबदुभाजक काढायचा आहे. ओपीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी वरती आणि खाली चाप मारायचे आहेत. पी केंद्र घ्यायच्या त्याच अंतरानं आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे आहेत. हे दोन छेदनबिंदू जोडायचे आहेत. मध्यबिंदू मिळवायचा रेषाखंड ओपीचा लंबदुभाजक काढण्यासाठी. समजा हा बिंदू यम आहे. वर्तुळ कंपासमध्ये यम हा बिंदू ओपीचा मध्यबिंदू आहे. त्यामुळे एम एवढी वर्तुळ कंपासमध्ये त्रिज्या घ्यायची आहे आणि वर्तुळ काढायचं आहे. हे वर्तुळ पूर्ण जरी नाही काढलं तरी चालेल. आणि मग या ठिकाणी हा जो बिंदू आहे तो आपण ए म्हणूया. हा बिंदू जो आहे तो आपण बी म्हणूया. स्पर्शबिंदू आहे ते. ओके, म्हणजे हे ओपीचा लंबदुभाजक काढून आपण ओ एम एवढी त्रिज्या घेऊन जे वर्तुळ काढतोय ते वर्तुळ ओ आणि पी मधून जाणार आहे. परंतु मूळ वर्तुळाला ते ए आणि बी मध्ये छेदते. पी आणि ए जोडायचा आणि वाढवायचा आणि पी आणि बी जोडून वाढवायचा. त्या पी बिंदूतून स्पर्शिका आहेत. ओके, अशा पद्धतीनं हा 3 गुणांचा प्रश्न. ओके, या ठिकाणी अंतर टाकायची मात्र 5.7 सेमी आहे हे अंतर. .7 सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे. ओके, त्रिज्या वर्तुळाची इथं लिहिलं तर चालत्या, या बाजूला लिहा नाही तर. ओके, किंवा ही लिहा इथं. ही त्रिज्या. ओके, अशा पद्धतीनं आपण वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून स्पर्शिका काढलेली आहे. ओके, पहा कृती. तिसरा प्रश्न आहे त्यातला, जर बिंदू पी हा A-1 आणि B4-3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा. या ठिकाणी PXY आपण म्हणूया. PXY हा बिंदू A-1 आपण त्याला x1 y1 म्हणूया. B4-3 याला आपण x2 y2 म्हणूया. म्हणजे रेख ABचे की ज्यांचे निर्देशक -1 की जे x1 y1 मानलेत आणि B4-3 जे x2 y2 मानलेले आहेत, त्या रेख ABचं PXY हा बिंदू जर 2:3 या गुणोत्तरात म्हणजे AP 2 आहे
आणि पी बी 3 आहे, म्हणजे यम बरोबर 2 आहे आणि यन बरोबर 3 आहे. ओके. रेषाखंडाचे येथे रेख ए बीचे बिंदू पी एक्स वाय हा 2:3 म्हणजेच यम सी एन या गुणोत्तरात विभाजन करतो असे मानू. ओके. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार पी बिंदूचा एक्स निर्देशक बरोबर mx2 अधिक nx1 भागिले या ठिकाणी यम अधिक यन. यम या ठिकाणी 2 आहे. ओके. 2 गुणिले x2 या ठिकाणी 4 आहे. 2 गुणिले 4 अधिक यन या ठिकाणी 3 आहे. x1 या ठिकाणी -1 आहे. ओके. भागिले यम अधिक यन म्हणजे 2 अधिक 3. x बरोबर 4 2 8. इथं अधिक वजा वजा 3 1 3 भागिले 3 2 5. x बरोबर 8 मधून 3 गेला 5 भागिले 5 बरोबर 1. म्हणजे या ठिकाणी पीचा x निर्देशक बरोबर 1 आहे. तसेच y बरोबर या ठिकाणी my2 अधिक ny1 भागिले m अधिक n. m या ठिकाणी 2 आहे. 2 गुणिले y1 7 आहे. ओके. सॉरी y2 वजा 3 आहे. y2 वजा 3 आहे. वजा 3. 2 गुणिले वजा 3 अधिक यन 3 आहे. ओके. 3 गुणिले y1 7 आहे भागिले 2 अधिक 3. त्यामुळं 2 गुणिले वजा 3 वजा 6 अधिक 7 त्रिके 21 भागिले 3 2 5. 21 मधनं 6 गेले 15 भागिले 5 बरोबर 3. त्यामुळं y बरोबर 3. ओके. म्हणून या ठिकाणी पी एक्स वाय बरोबर पी एक्स आहे 1 आणि y आहे 3 1 3. ओके. पी 1 3. म्हणून या ठिकाणी रेख ए बीचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक पी एक्स बरोबर पी 1 3 आहेत. ओके. या ठिकाणी चौथा प्रश्न आहे. त्यातला एका शंकुछेदाच्या आकाराच्या बादलीची उंची 28 सेमी आहे. बादलीच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 12 सेमी आणि 15 सेमी आहेत. तर बादलीमध्ये या ठिकाणी किती लिटर पाणी मावेल? या ठिकाणी पाईची किंमत 22 दिलेली आहे. काही उदाहरणं 10% तरी उदाहरणं पुस्तकात सोडवून दिलेले असतात. हा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी पुस्तकातलाच पान नंबर 147 वरती आहे. एका शंकुछेदाच्या आकाराच्या बादलीचा वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या R1 15 सेमी आहे आणि R2 12 सेमी. दोन त्रिज्याच्या ठिकाणी R1 12 सेमी आणि वरती या ठिकाणी R1 15 सेमी आणि तळाची त्रिज्या R2 12 सेमी मांडलेले आहे. बादलीतील धारकता म्हणजे शंकुछेदाचे घनफळ. कसं काढायचं शंकुछेदाचे घनफळ? 1/3 पाय h कंसात R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 गुणिले R2 1/3 गुणिले 22/7 गुणिले h. उंची 28 सेमी दिली आहे. 28 कंसामध्ये 15चा वर्ग अधिक 12चा वर्ग अधिक 15 गुणिले 12. या ठिकाणी 3 7 ने 28ला भागलं 7 चौक 28. त्यामुळे 22 गुणिले 4 हे भागिले 3. तसंच 15चा वर्ग 225 अधिक 12चा वर्ग 144 अधिक 15 गुणिले 12 180 हे 22 गुणिले 4 भागिले 3. तसंच 225 अधिक 144 अधिक 180 यांची बेरीज 549. या ठिकाणी 22 चौक 88 गुणिले 3 549ला भागलेला आहे. 3 1 3 उरले 2 3 8 24 झाले. 3 8 24 3 3 9 88 गुणिले 183 हा गुणाकार 16104 सेमी घन
म्हणजे या ठिकाणी लिटरमध्ये काढताना 1000नं भागावं लागेल, म्हणून 16.104 लिटर. बादलीमध्ये 16.104 लिटर पाणी मावेल. ओके, अशा पद्धतीनं पूर्णपणे आपण 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. लगेचच पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 4था आणि 5वा घेणार आहोत. व्हिडिओ फार मोठा होतो, इथंच थांबतोय. या ठिकाणी उत्तराची भाषा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. अचूक उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत सोप्या भाषेमध्ये. तपासून पहा. धन्यवाद.